हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. सो आज आपण पाहतो आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स लेसन नंबर 1मधील लेक्चर नंबर 2. सो लेक्चर नंबर 1मध्ये आपण व्हॉट इज मीन बाय फोर्सेस, कॉन्करंट फोर्स सिस्टम काय आहे, कोप्लॅनर फोर्स सिस्टम काय आहे आणि कोप्लॅनरचे सगळे टाईप्स पाहिले होते. सो त्यातल्या त्यात आपण कॉन्करंट फोर्स सिस्टमला सुरुवात केली होती. त्याचे 1 आणि 2 असे 2 क्वेश्चन्स करून झालेले आहेत. आता आपण पाहतो आहे थर्ड क्वेश्चन. सो थर्ड क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की आपल्याकडे इथे असा एक सपोर्ट आहे, ठीक आहे, आणि इथे आपल्याकडे अशा केबल्स आहेत, ठीक आहे. सो ही एक केबल आहे जी या सपोर्टला अटॅच्ड आहे. इथे एक फोर्स अप्लाय केलेला आहे, इथून असा इथे एक फोर्स अप्लाय केलेला आहे आणि इथे आपल्याकडे आहे एक्स आणि वाय ॲक्सिस, ठीक आहे. हे वरचं वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस. सो अशा पद्धतीने हे सगळे फोर्सेस अप्लाय केलेत. सो हे ए आहे आणि हे सी आहे. तर सांगितलेलं आहे की हा जो आपल्याकडे इथे फोर्स अप्लाय केलेला आहे आपण, तर हा फोर्स आहे एफ. याचे क्वांटिटी माहीत नाही आहे, युनिट वगैरे काही माहीत नाही आपल्याला, फक्त एफ सांगितलेलं आहे. हे 20 किलो न्यूटन आहे आणि ह्याने एक्स ॲक्सिसपासून 12 डिग्रीचा अँगल बनवलेला आहे. आता हा जो फोर्स आहे एफ नावाचा, त्याने एक्स ॲक्सिसपासून 60 डिग्रीचा अँगल बनवला आहे. आणि हा जो इथे फोर्स पाहायला मिळते थर्ड क्वाड्रंटमध्ये, हा आहे 30 किलो न्यूटनचा आणि ह्याने एक्स ॲक्सिसपासून 45 डिग्रीचा अँगल बनवला आहे. सो आफ्टर दॅट आता आपल्याकडे क्वेश्चन काय आहे, डिटरमाइन दी फोर्स एफ. सो फोर्स एफ जो आहे तर तो किती आहे तो तुम्हाला सांगायचा आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट सांगितलेलं आहे इफ रिझल्टंट ऑफ 3 कॉन्क्युरंट फोर्सेस ॲक्टिंग ॲट पॉईंट बी इज वर्टिकल. आणि अजून एक सांगितलेलं आहे की रिझल्टंट ऑफ 3 कॉन्क्युरंट फोर्सेस ॲक्टिंग वर्टिकल, म्हणजे यांचं जे रिझल्टंट आहे तर ते वर्टिकली असणार आहे. एक तर वर किंवा खाली, कुठे वर्टिकल ते माहिती नाही आहे, पण यांचं रिझल्टंट वर्टिकल असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्टंट पण फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे रिझल्टंटची व्हॅल्यू पण फाइंड आउट करायची आहे. आता याच्या आधी आपण जे प्रश्न होते त्याच्यामध्ये काय करायचो, आर इज इक्वल टू अंडररूट सिग्मा एफ एक्स स्क्वेअर आणि सिग्मा एफ वायचा स्क्वेअर करायचो, तेव्हा आपल्याला रिझल्टंट मिळायचं. पण इथे यांनी एक कंडिशन सांगितली आहे की आर जे आहे म्हणजे रिझल्टंट जे आहे तर ते कुठेतरी वर्टिकली ॲक्ट करतं आहे, इतर वर्टिकली अपवर्ड किंवा वर्टिकली डाऊनवर्ड. आता मला एक सांगा, हे कुठे ॲक्ट करत असेल, वर्टिकली अपवर्ड की वर्टिकली डाऊनवर्ड, अर्थात डाऊनवर्ड. कारण सगळे फोर्सेस तुम्ही जर पाहिले तर हा जो आपला एक्स ॲक्सिस आहे त्याच्या खालीच आहे. म्हणजे एक जनरल किंवा कॉमन सेन्सची गोष्ट आहे की जो आपला रिझल्टंट असणार आहे तो पण कुठेतरी वर्टिकली डाऊनवर्ड्सच ॲक्ट करतो आहे. सो असं जेव्हा त्यांनी सांगितलं असेल की रिझल्टंट वर्टिकल आहे किंवा काही प्रश्नांमध्ये असेल की रिझल्टंट हॉरिझॉन्टल आहे, तर अशा केसमध्ये वर्टिकल असल्यामुळे समेशन एफ वायची जी काय व्हॅल्यू येईल ती असणार आहे आपली रिझल्टंटची व्हॅल्यू, ठीक आहे. समेशन एफ वाय जे काय असेल ते असणार आहे रिझल्टंट आणि समेशन आणि समेशन एफ एक्स जे काही असेल ते असणार आहे 0, ठीक आहे, इज इक्वल टू 0 असणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याकडे 2 कंडिशन्स बनतात जेव्हा यांनी सांगितलं असेल वर्टिकल. सपोज जर यांनी ते हॉरिझॉन्टल लिहिलं असतं तर मग समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 आलं असतं आणि समेशन एफ एक्स इज इक्वल टू आर आलं असतं. बट आपल्या या केसमध्ये जे काही आपलं रिझल्टंट आहे तर ते वर्टिकली ॲक्ट करतं आहे, त्याच्यामुळे आपण समेशन एफ वाय इज इक्वल टू रिझल्टंट घेतलं आहे आणि समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 घेतलेलं आहे. आणि ही कंडिशन तुम्हाला एक्झाममध्ये पण लिहावी लागेल. आता नेक्स्ट, आता हे सॉल्व करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण समेशन एफ वाय इज इक्वल टू आर घेऊन सॉल्व करूया. मग आर इज इक्वल टू, आता यांना रिझॉल्व करायचं आहे. आता हा कुठे जातो आहे, राईटकडे जातो आहे. आय होप की आतापर्यंत सगळ्यांना रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस किंवा कंपोनंट्स येत असेल. सो मी डिरेक्टली आता रिझॉल्व करते. आता इथे बघा अँगल एक्स ॲक्सिससोबत आहे, त्याच्यामुळे हा जो एक्स डिरेक्शनचा कंपोनंट आहे तर तो कॉस असणार आहे. सो 20 cos 12 आणि दुसरा 20 sin 12 असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा पण असा चाललेला आहे आणि खाली आहे याचा जो अँगल आहे तर तो पण एक्स ॲक्सिससोबत आहे, तो 60 डिग्री आहे. सो एफ कॉस 60 डिग्री आणि दुसरा एफ साईन 60 डिग्री. तो काही मी लिहित नाही आहे. तुम्हाला जर जागा नसेल तर डायग्राममध्ये प्रत्येक वेळी एवढी जागा नसणार की आपण प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन लिहू शकतो. सो या केसमध्ये तुम्ही कुठलाही एक कंपोनंट शो करू शकता आणि दुसरा कंपोनंट तुम्ही म्हणजे नाही दाखवलं इथे एफ साईन 60 नाही दाखवलं तरी पण चालेल, एक दाखवलं ना सफिशियंट आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे आता ह्याला जेव्हा आपण रिझॉल्व करणार तेव्हा असं रिझॉल्युशन होईल आणि अगेन एक्ससोबत अँगल आहे त्याच्यामुळे असं. इवन तुम्ही इथे आता 30 cos 45 न लिहिता फक्त हा अँगल दाखवला तरी पण चालू शकतो. म्हणजेच काय की आपण रिझॉल्व केलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अँगल आहे, तर रिझॉल्युशन आहे अँगल एवढंच तुम्हाला दाखवायचं आहे. तिथली काय व्हॅल्यू येते ही प्रत्येक वेळी नाही लिहिले तरी पण चालेल, कारण ती व्हॅल्यू आपण इथे पुन्हा एकदा लिहितोच आहोत, ठीक आहे. आता सगळे वाय डिरेक्शनचे फोर्सेस आपण बघूया. सुरुवात करूया आपण 20 किलो न्यूटनपासून. तर जो वायकडचा फोर्स आहे तर तो खाली आहे, म्हणजे काय येणार आहे -20 आणि काय येणार आहे sin 12. नेक्स्ट बघा हा पण फोर्स खाली आहे. सो -f sin 60. हा पण फोर्स खाली आहे.
सो निगेटिव्ह किती आहे 30 आणि हा अँगल येणार आहे साइन 45 इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं इज इक्वल टू काय आहे आर. सो आता आपण कॅल्सी घेऊया आणि हे सॉल्व करूया. ओके, सो काय काय आहे आपल्याकडे -20 साइन 12 मायनस एफ जे इथं आता इथे आपण एफ लिहितो आहे. सो इथे कुठे एफ कसं लिहिणार तर एफ लिहिताना काय करायचं इथे आपल्याला घ्यायचं आहे अल्फा एक्स. बघा अल्फा आणि हा ब्रॅकेटचं बटन दाबायचं. सो अल्फा एक्स, एक्स म्हणजे काय कोणताही अननोन टर्म. आता मला याच्यामधलं एफ नाही माहिती आहे. सो एफ काय झालं माझं अननोन टर्म. किंवा तुम्ही एक काम करू शकता फक्त एफला अननोन टर्म घेण्यापेक्षा एक काम करा हा पूर्ण जो एफ साइन 60 आहे ठीक आहे एफ साइन 60लाच तुम्ही काय करा एक्स ॲज्युम करा. ठीक आहे, सो मी ते डिरेक्टली -x घेतलं. अल्फा दाबायचं आणि हे साइन दाबायचं. नेक्स्ट आहे -30 साइन 45. ठीक आहे, आता हे एवढं असं टर्म आहे. मला याच्यामध्ये आरची व्हॅल्यू माहिती नाही आणि एफची पण व्हॅल्यू माहिती नाही आहे. याचा अर्थ माझ्याकडे आता 2 अननोन टर्म्स आहेत आणि जेव्हा 2 अननोन टर्म्स असतील तेव्हा मी हे कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट नाही करू शकत. मग आता मला काय करावं लागेल हे मी तुम्हाला यासाठी करून दाखवलं कारण तुम्ही डिरेक्टली आतापर्यंत आपण जे काही शिकलो आहे याच्या अकॉर्डिंगली तुम्ही डिरेक्टली कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट करायला घेतलं असतं. पण आपल्याकडे काय आहे 2 अननोन टर्म्स आहेत. बघा आर पण अननोन आहे एफ पण अननोन आहे आणि 2 अननोन टर्म्स एकाच इक्वेशनमध्ये जर असतील आणि ते इक्वेशन क्वाड्रॅटिक नाही आहे असं साधं जर असेल तर ते आपण नाही कॅल्क्युलेट करू शकत. मग अशा केसमध्ये काय करायचं आधी आपल्याला एकतर एफची व्हॅल्यू माहिती पाहिजे किंवा आरची व्हॅल्यू माहिती पाहिजे. सो पहिल्या कंडिशनच्या अकॉर्डिंग आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता आपण वापरूया दुसरी कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे 0 इज इक्वल टू आता समेशन एफ एक्स म्हणजे एक्सला अलॉंग जे काही फोर्सेस आहेत ते सगळे फोर्सेस आपण आता इथे घेऊया. सो एक्सला अलॉंग कोणते कोणते फोर्सेस आहेत 20 cos 12 हे पॉझिटिव्ह एक्सकडे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह प्लस एफ cos 60. त्याच्यानंतर नेक्स्ट हा बघा निगेटिव्हकडे जातो आहे. सो -30 cos 45. सो आता याच्यामध्ये माझ्याकडे एफ हा एकटाच अननोन आहे कारण इकडे 0 आहे त्याच्यामुळे मी हे लगेचच कॅल्सीमध्ये पुट करून इथे एफची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकते आणि आलेली एफची व्हॅल्यू जर मी इथे टाकली तर माझ्याकडे फक्त आर हाच अननोन राहील. ठीक आहे, सो त्याच्यामुळे आता आपण हे कॅल्सीमध्ये पुट करूया. सो आता आपल्याकडे काय आहे पहिल्यांदा टाकायचं आहे 0 अरे एक मिनिट सॉरी 0. आता हे जे इक्वल टू साईन आहे हे कुठलं इक्वल टू घ्यायचं हे वाला इक्वल टू घ्यायचं नाही. ठीक आहे, हे वाला इक्वल टू घेतलं तर तुम्हाला 0 इज इक्वल टू 0 येईल. मग कुठलं इक्वल टू घ्यायचं तर इथे बघा तुम्हाला आणखी एक इक्वल टू पाहायला मिळते अल्फाच्या खालचं बटन. ठीक आहे, हे इक्वल टू आपण घेणार अल्फा दाबायचं आणि मग ते CALC कॅल्क्युलेटवालं बटन दाबायचं. सो अल्फा इक्वल टू 20 cos 12 प्लस आता इथे एफ अननोन आहे तर एफच्या ऐवजी आपण अल्फा एक्स म्हणजे अल्फा आणि हा ब्रॅकेटचं साईन लिहिणार दॅट इज एक्स cos 60 -30 cos 45 ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता हे मला सॉल्व करायचं आहे तर आता सॉल्व करताना परत पुन्हा इक्वल टू नाही दाबायचं. जेव्हा आपण एखादं अननोनची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत त्या केसमध्ये आन्सर फाइंड आउट करताना शिफ्ट सॉल्व आणि आता इक्वल टू दाबायचं. सो इथे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू पाहायला मिळते 3.300. सो एक्स म्हणजेच काय आपण काय केलं होतं ॲज्युम एफला एक्स ॲज्युम केलं होतं. सो एफ इज इक्वल टू आलं 3.300. ठीक आहे, सो 3.3005 पण घेऊ शकता अगेन. आता हा एफ कशामध्ये आहे न्यूटनमध्ये आहे का नाही किलो न्यूटनमध्ये आहे. सो एफची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता सेम एफची व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करणार आणि मग तुम्हाला इथं मिळणार आहे आरची व्हॅल्यू. सो -20 साइन 12 मायनस एफची व्हॅल्यू आहे 3.3005 साइन 60 -30 साइन 45. सो आता तुमच्याकडे एकच अननोन आहे आर. सो अगेन सिमिलरली आपण आता इथे सॉल्व करताना कसं करणार आहोत -20 साइन 12 मायनस 3.3005 साइन 60 -30 साइन 60 ब्रॅकेट क्लोज -30 साइन 45 डन इज इक्वल टू. सो इज इक्वल टू काय आलं -28.229. आपण मगाशीच प्रेडिक्ट केलं होतं की आर कुठे असणार आहे निगेटिव्हमध्ये असणार आहे किंवा खाली असणार आहे तर तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. सो आर इज इक्वल टू आहे -28.229. हे पण कशामध्ये किलो न्यूटनमध्ये. सो तुम्हाला एफची व्हॅल्यू मिळाली पहिल्यांदा तर आपल्याला फोर्स म्हणजे एफची व्हॅल्यू काढायची होती मग आपल्याला रिझल्टंटची व्हॅल्यू काढायची होती. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे रिझल्टंटचं डिरेक्शन. इथे त्यांनी नाही सांगितलं रिझल्टचं डिरेक्शन फाइंड आउट करा बट आपण ॲज युजल ज्याप्रमाणे फाइंड आउट करतो कधी पण व्हॅल्यू फाइंड आउट केली म्हणजे मॅग्निट्यूड फाइंड आउट केलं की आपण युनिट लिहितो त्याच पद्धतीने आपण डिरेक्शन पण लिहिणार आहोत. आता डिरेक्शन लिहिताना आपल्याला हे माहिती आहे की हे वायच्या अलॉंग असणार आहे पण तरी पण आपण फाइंड आउट करूया जस्ट फॉर प्रॅक्टिस. सो थीटा इज इक्वल टू असतं tan इनवर्स
समेशन ऑफ एफ ऑफ वाय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, तुम्हाला ऑलरेडी प्रश्नामध्ये दिले की हे वर्टिकलीच ॲट करतं आहे, पण तरी पण जस्ट मी तुम्हाला एक काढून दाखवते की नेमकं हे वर्टिकली ॲट करतं आहे का. सो शिफ्ट दाबायचं आहे, टॅन इन्वर्स दाबायचं आहे. एफ वायची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, जी की रिझल्टंटची व्हॅल्यू आहे तीच. सो 28.229 डिवायडेड बाय एफ एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 0, कारण समेशन एफ एक्स तर 0 आहे ना, आपण मगाशी पाहिले 0 आहे ते. सो एक मिनिट, 0 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू एरर आलेली आहे, म्हणजे याचा अर्थ इथे कुठल्याही प्रकारचा आन्सर नाही आहे. सो थीटा इथे आपण लिहिणार नाही आहोत, म्हणजेच थीटा काय आहे 90 डिग्री आहे. सो याचा अर्थ हे जे काय रिझल्टंट आहे तर ते सरळ सरळ निगेटिव्ह वायच्या दिशेने म्हणजे निगेटिव्ह वायच्या अलॉंगच ॲक्ट करतं आहे. ठीक आहे, सो याचा अर्थ तुम्ही असं पण व्हेरीफाय करू शकता थीटाची व्हॅल्यू घेऊन, आणि थीटा जे आहे तर ते इन्फायनाईट आहे किंवा मॅथ्स एररमध्ये आहे, म्हणजेच ते अलॉंग वाय प्रॉपरली अलॉंग वायच ॲक्ट करतं आहे, ते पण निगेटिव्ह वायमध्ये, कारण याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. सो जे आन्सर्स आलेत त्यांना असं छान अंडरलाईन करू शकता. आणि याचा जर अँगल हवा असेल तर अँगल पण किती आहे 60 डिग्री. याचा अँगल कसा कळला यांनी ऑलरेडी दिला आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. सो क्वेश्चन नंबर 4मध्ये अगेन आपल्याकडे डायग्राम आहे. सो या डायग्राममध्ये हा आहे आपला एक्स ॲक्सिस, आणि इथे सांगितलेलं आहे की हे ईस्ट आहे. ठीक आहे, त्या क्वेश्चनमध्ये सांगितलं ईस्ट आहे, तर आपण मानूया की हे ईस्ट आहे. आणि इथे सांगितलेलं आहे या डिरेक्शनला फोर्स आहे 500 न्यूटनचा. नेक्स्ट आहे इकडे आहे वाय ॲक्सिस, खाली निगेटिव्ह वाय ॲक्सिस, आणि हा जो फोर्स आहे तर हा अशा पद्धतीने ॲक्ट करतो आहे. आपल्याकडे आहे इथे ओ म्हणजे ओ ओरिजिनचा. नेक्स्ट आहे असा एक फोर्स ॲक्ट करतो आहे टुवर्ड्स ओरिजिन, जो की आहे 100 न्यूटनचा, आणि हा आहे 30 डिग्रीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथून अजून एक फोर्स ॲक्ट करतो आहे अवे फ्रॉम द ओरिजिन. किती फोर्स आहे ते नाही माहिती आपल्याला सांगितलेलं आहे की तो एफ फोर्स आहे, आणि अँगल पण नाही माहिती आहे, सांगितलं की थीटा अँगल आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट अजून एक फोर्स ॲक्ट करतो आहे टुवर्ड्स ओरिजिन, असा फोर्स आहे, आणि हा फोर्स आहे 200 न्यूटनचा, आणि अँगल दिलेला आहे 60 डिग्री. सो अशा पद्धतीने 1 2 3 4 फोर्सेस ॲड करतात अकॉर्डिंग टू द डायग्राम. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की इफ द रिझल्टंट ऑफ द फॉलोविंग सिस्टम ऑफ फोर्सेस ॲक्ट्स ड्यू ईस्ट अवे फ्रॉम द पॉईंट. म्हणजेच काय, रिझल्टंट कुठे ॲक्ट करतो आहे टुवर्ड्स ईस्ट, म्हणजेच इकडे, म्हणजेच रिझल्टंट कुठल्या डिरेक्शनला आहे किंवा कुठल्या ॲक्सिसकडे आहे तर एक्स ॲक्सिसकडे आहे. ठीक आहे, सो रिझल्टंट इज ॲक्टिंग टुवर्ड्स ईस्ट अवे फ्रॉम द पॉईंट, म्हणजेच अवे फ्रॉम द ओरिजिन, म्हणजेच या डिरेक्शनला पॉझिटिव्ह एक्सकडे ते ॲक्ट करतं आहे. आणि त्याचं मॅग्निट्यूड किती आहे रिझल्टंटचा 1000 न्यूटन, आणि रिझल्टंटचं मॅग्निट्यूड सांगितलं आहे 1000 न्यूटन आहे. सो आपल्याला फाइंड व्हॅल्यू ऑफ एफ अँड थीटा, म्हणजे आपल्याला एफ आणि थीटा फाइंड आउट करायचं आहे, जे की इथे आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याला रिझॉल्व करावं लागेल. सो सगळ्यांना रिझॉल्व करूया. याला तर रिझॉल्व करायची गरज नाही, सो डिरेक्टली याची व्हॅल्यू दिली आहे 1000 न्यूटन, जे की ईस्टकडे आहे आणि जे की रिझल्टंटच आहे आपलं. सो याला आपण आर म्हणूया. याचा अँगल कोणासोबत आहे, एक्ससोबत आहे, सो इथे येणार आहे थीटा. नेक्स्ट आता हा फोर्स वरती चालला आहे, सो वरती चाललेला आहे तर राईटकडे एक्स ॲक्सिस आणि वरती वाय ॲक्सिस. थीटा जो आहे तर तो एक्ससोबत बनला आहे, सो हा झाला थीटा. अगेन ह्याला पण रिझॉल्व करायची गरज नाही आहे, कारण हा 90मध्ये आहे. आता रिझॉल्व करायचं आहे याला, खाली चाललेला आहे आणि ते पण निगेटिव्ह एक्सकडे, सो असं याचं रिझॉल्युशन होईल. आणि याचा अँगल वायसोबत आहे, त्याच्यामुळे इथे पण अँगल वायसोबतच दाखवावा लागेल, म्हणजे वाय कंपोनंट हे कॉस थीटा देणार आहे. सगळं रिझॉल्व करून झालं आहे. आता आपली पहिली कंडिशन म्हणजे यांनी सांगितले की रिझल्टंट एक्स ॲक्सिसला अलॉंग आहे, त्याच्यामुळे समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू आर येणार, आणि समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 येणार. ठीक आहे, सो आता आपण समेशन ऑफ एफ वाय यूज करूया, कारण आपण इथे काय पाहिलं की जेव्हा आपण जो 0वाला कंपोनंट आहे तो घेतो तेव्हा आपल्याला एक अननोन मिळतो, आणि तो अननोन मग आपण रिझल्टंटवाल्या इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. तुम्ही कोणतंही आधी लिहू शकता, असं काही कंपल्शन नाही आहे, पण आपल्याला जर सम इझी करायचं असेल तर आपण आधी 0वाले टर्म्स घेऊया. सो सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे समेशन ऑफ एफ वाय फाइंड आउट करणं, जे की 0शी इक्वल आहे. आता सगळे वायवाले टर्म्स आपण लिहूया. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया 100पासून. सो 100चा वायचा टर्म निगेटिव्हमध्ये आहे, सो -100 कॉस 30. त्याच्यानंतर ईस्टच्या टर्मला कुठलंच वाय काही नाही आहे, सो आपण काहीच नाही लिहायचं. एफ जे आहे तर एफचा पण वाय कंपोनंट बिलोच आहे, सो एफ अगेन आपल्याला हे माहिती नाही आहे की हा थीटा किती आहे, सो आपण डिरेक्टली साइन थीटा लिहिणार. नेक्स्ट आहे 200 न्यूटन, सो 200 न्यूटनसाठी वाय पॉझिटिव्ह आहे, सो 200 sin 60 इज इक्वल टू आहे 0. यांनी सांगितलं आहे की इक्वल टू 0 आहे, तर इक्वल टू 0 आहे. बाकी तीनच कंपोनंट्सकडे फक्त वाय आहे, किंवा तीनच फोर्सेसकडे फक्त वाय कंपोनंट आहे, बाकी नाही आहे, सो आपण तेवढंच लिहायचं आहे. आता हे सगळं आपण पुट करूया. 1000 cos 30
आता इथे आपल्याकडे एफ पण माहिती नाही आणि थीटा पण माहिती नाही आहे. सो हे पूर्णच अननोन झालं. मग आपण पूर्णचला अल्फा एक्स ॲज्युम करूया. प्लस 200 साइन 60 ब्रॅकेट क्लोज्ड. आता इथे जो इक्वल टू घ्यायचा तो कुठला घ्यायचा आहे, अल्फा इक्वल टूवाला इक्वल घ्यायचं आहे आणि इक्वल टू काय आहे 0. आता सॉल्व करताना अननोन टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्याच्यामुळे शिफ्ट सॉल्व इक्वल टू किती आन्सर आलं एक्सचं किंवा एफ साइन थीटाचं 86.6025. 86.6025 हे कोणाची व्हॅल्यू आली आहे, पूर्ण एफ साइन थीटाची. ठीक आहे. सो आपल्याला आता याच्यापासूनच एफ आणि साइन थीटा फाइंड आउट करायचं आहे. पण हे एफ साइन थीटा आलं एकच आपण कंडिशन वापरली आहे, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. आता सिमिलरली आपण समेशन एफ एक्स इज इक्वल टू आर यूज करूया. आता त्यांनी काय सांगितलं आहे, आरची व्हॅल्यू 1000 दिली आहे. सो आपण करूया 1000 इज इक्वल टू, आता सगळे जे पण एक्सला लॉंग कंपोनंट्स आहेत ते आपण लिहूया. 100पासून स्टार्ट करूया. 100चं पहिलंच कंपोनंट निगेटिव्ह आहे, सो निगेटिव्ह साइन 30. त्याच्यानंतर ईस्टचं कंपोनंट आपण घेतलेलं आहे. खाली आल्यानंतर एफ जे आहे तर ते पॉझिटिव्ह आहे, सो प्लस एफ कॉस थीटा. नेक्स्ट आहे 200 पॉझिटिव्हमध्येच आहे, सो पॉझिटिव्ह 200 कॉस 60. नेक्स्ट 500 जे आहे तर ते निगेटिव्हकडे चाललं आहे, सो निगेटिव्ह 500. ठीक आहे. आता आपल्याला ह्याला टाकायचं आहे कॅल्सीमध्ये. अगेन एफ कॉस थीटा जे आहे ते पूर्णच अननोन आहे, सो आपण परत एकदा या पूर्ण अननोन टर्मला एक्स ॲज्युम करूया. सो आता 1000 इथे जो इक्वल टू आहे तर तो अल्फा इक्वल टू घ्यायचा आहे -100 साइन 30 इन ब्रॅकेट प्लस अल्फा एक्स घ्यायचं आहे पूर्ण टर्मला प्लस 200 कॉस 60 -500. आता हे सॉल्व करताना शिफ्ट सॉल्व इक्वल टू. सो आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 1450. 1450 एक्स काय आहे, एफ कॉस थीटा. सो आपल्याकडे एफ कॉस थीटा आहे, एफ साइन थीटा आहे. सो जर आपण या दोघांना डिवाइड केलं, ह्याला आपण सेकंड इक्वेशन देऊया, ह्याला आपण फर्स्ट इक्वेशन देऊया. जर आपण डिवाइड केलं, डिवाइडिंग, तर आपण असं लिहू शकतो की एफ साइन थीटा डिवायडेड बाय एफ कॉस थीटा इज इक्वल टू 86.6025 डिवायडेड बाय 1450. आणि याला जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा एफ एफ कॅन्सल होईल. हे झालं टॅन थीटा इज इक्वल टू 86.60 डिवायडेड बाय 1450 म्हणजेच थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. ह्या प्रत्येक स्टेप्स तुम्हाला लिहायचे आहेत. 86.60 डिवायडेड बाय 1450. आता याचा अँगल फाइंड आउट करा. अँगल फाइंड आउट करताना शिफ्ट टॅन इनवर्स दाबायचं आहे कारण आपण टॅन इनवर्स फाइंड आउट करतो आहे. नेक्स्ट आहे 86.60 डिवायडेड बाय 1450 ब्रॅकेट कंप्लीटेड इज इक्वल टू 3.417. 3.417 डिग्री. सो थीटा किती आलं, 3.417. आपल्याला अजून काय काढायचं आहे, आपण एक आन्सर फाइंड आउट केलं थीटा. आपल्याला एफ मिळालं आहे का, नाही. सो आता एफ कसं काढायचं, तर ही जी थीटाची व्हॅल्यू आहे ती इधर तुम्ही इक्वेशन 1मध्ये पुट करा, मग तुम्हाला थीटाची व्हॅल्यू मिळेल. सो साइन एफला तुम्ही फक्त एक्स ॲज्युम करणार, थीटाच्या ऐवजी साइन 3.417 अल्फा इक्वल टू घ्यायचं 86.6025 शिफ्ट सॉल्व इक्वल टू, किंवा तुम्ही ही व्हॅल्यू कॉसमध्ये पुट करू शकता. आपण कॉसमध्ये पुट करूया. सो पुटिंग किंवा सबस्टिट्यूटिंग जे काही तुम्हाला हवं असेल ते थीटा इज इक्वल टू 3.17 डिग्री इन इक्वेशन 2. ठीक आहे. सो आता इथे 1450 इक्वल टू आहे, तर आपण इथे अल्फा इक्वल टू घेणार. एफची व्हॅल्यू नाही माहिती आहे, सो अल्फा एक्स घ्यायचं कारण अननोन आहे एफ. कॉस थीटा आपल्याला माहिती आहे 3.417. आता शिफ्ट सॉल्व इक्वल टू एक्स इंटू कॉस थीटा इक्वल टू 1452.58. सो आपल्याला एफची व्हॅल्यू मिळाली आहे दॅट इज 1452.58 आणि हे कसं आहे, न्यूटन आहे. सो न्यूटन. सो एफ आपल्याला मिळालेला आहे 1452.58. सो तुम्हाला अजून एकदा व्हेरीफाय करायचं असेल तर थीटा आता इथे टाकून बघा. सो आता आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये टाकून बघूया. फर्स्ट इक्वेशनकडे काय काय टर्म्स आहेत, तर 8 आहे 6.6025 अल्फा इक्वल टू 60 फक्त घेऊया अल्फा इक्वल टू, कारण खूप जेवढं आपण जास्त डेसिमल नंतरचे पॉईंट्स घेऊ तेवढं ते जास्त आपल्याला व्हॅल्यूज मिळतात. आणि
आता अल्फा इक्वल टू आपण घेतलं, याच्यानंतर टाकायचं आहे एफ. आपल्याला माहिती आहे का, तर नाही. मग अल्फा एक्स घ्यायचं आहे. साईन थीटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3.417. ठीक आहे. आता शिफ्ट सॉल्व इक्वल टू अगेन तेच आलेलं आहे. थोडंसं डेसिमल नंतरचे पॉईंट्स बदललेत कारण आपण हे जास्त स्पेसिफिक व्हॅल्यू घेतलं आहे, एवढं डेसिमल नंतरच्या पॉईंट्समध्ये फरक चालतो. सो इथे 1452 क्लिअर आहे. 0.95 आलं आहे आणि आधी आपलं म्हणजे 95 आलं आहे आणि आधी आपलं 0.58 आलं होतं. एवढं ठीकठाक म्हणजे एवढा थोडाफार फरक चालतो, जास्त त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पण कधी पण जेव्हा तुम्हाला अननोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे असतील, ट्राय करा की ते नेहमी तुम्ही कॉस्टमध्ये पुट कराल. असं काही रिझन नाही आहे, पण ट्राय करा की ते तुम्ही कॉस्टमध्ये पुट कराल. ठीक आहे. सो आपल्याकडे एफची व्हॅल्यू आलेली आहे आणि आपल्याकडे थीटाची व्हॅल्यू पण आलेली आहे. सो हेच आपलं आन्सर होतं. थीटा इज इक्वल टू 3.417 किंवा काही वेळेस तुम्ही जर कॅल्सी फिक्समध्ये ठेवलं असेल, फिक्स म्हणजे फक्त 2 डेसिमलपर्यंतच व्हॅल्यूज येणार, तर हे 417चं 3.42 डिग्री पण आन्सर येऊ शकतं, ते पण चालेल. आणि एफ इज इक्वल टू 1452.6 पण आन्सर येऊ शकतं, ते पण चालेल. ठीक आहे. चलो. सो अशा पद्धतीने आपण 2 क्वेश्चन सॉल्व केलेत. आता आपण पाहणार आहोत अजून एक क्वेश्चन. सो क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो आहे. सो क्वेश्चन नंबर 5मध्ये अगेन सेम आपल्याला पुन्हा एकदा आपले जे कॉर्डिनेट सिस्टम आहे आणि फोर्सेस आहेत तर ते ड्रॉ करायचे आहेत. सो इथे आपल्याकडे एक फोर्स आहे FA. इथे आपल्याकडे एक फोर्स आहे, आपण आधी ॲक्सिस ड्रॉ करून घेऊया जेणेकरून फोर्सेस कुठल्या क्वाड्रंटमध्ये हे आपल्याला कळेल. ओके. सो दुसरा फोर्स आहे इथे FB. तिसरा फोर्स आहे इथे FC. आता FAची व्हॅल्यू नाही माहिती आहे. एक फोर्स इथून पासआउट होते, ज्याला नाव दिलं आहे R म्हणजे अर्थात हे काय असणार आहे, रिझल्टंट. याची व्हॅल्यू दिली आहे 25 किलो न्यूटन आणि याने अँगल बनवला आहे 60 डिग्रीचा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट दुसरा फोर्स आहे FB. FBची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, FB अननोन आहे. पण आता हा जो या दोघांमधला अँगल आहे R आणि FB मधला, तर तो अँगल दिलेला आहे 40 डिग्रीचा. ठीक आहे. पहिल्यांदा तसं 2 फोर्सेसमधला अँगल दिला आहे. नेक्स्ट आहे R to FC यांच्यामधला अँगल दिला आहे आपल्याला, तो म्हणजे 160 डिग्रीचा आणि FCची व्हॅल्यू दिलेली आहे 20 किलो न्यूटन. ठीक आहे. आता क्वेश्चनमध्ये काय काय फाइंड आउट करायचं आहे. यांनी सांगितलं आहे की रिझल्टंट आहे 25 किलो न्यूटन. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. आफ्टर दॅट सांगितलं आहे ॲक्टिंग ॲट पॉईंट O, म्हणजे पॉईंट ओवरती हे सगळे फोर्सेस ॲक्ट करत आहेत. सो इफ त्यांनी अजून पुढे म्हटलं आहे की इफ FC इज इक्वल टू 20 किलो न्यूटन देन फाइंड FA आणि FB. ठीक आहे. आता आपल्याला हे नाही सांगितलं की रिझल्टंट कुठे काम करतं आहे, त्यांनी सरळ रिझल्टंट दाखवलेलंच आहे. आता आपण आधी सगळ्या फोर्सेसला रिझॉल्व करायचा प्रयत्न करूया. आरला असं रिझॉल्व आपण करणार आणि इथे असणार आहे आपला 60 डिग्रीचा अँगल. FAला रिझॉल्व करायची गरजच नाही आहे. FBला आपण असं रिझॉल्व करणार आहोत, पण FBचा अँगल कुठून पाहायचं आहे बघा. अँगल नेहमी X किंवा Y ॲक्सिसवरून पाहायचा आणि FBचा अँगल X किंवा Y ॲक्सिसवरून न देता रिझल्टंटपासून दिला आहे. तर आधी आपल्याला FBचा अँगल फाइंड आउट करावा लागेल. आता मला एक सांगा, हे जर अँगल 60 असेल, हा जर अँगल 60 असेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे 90 असतं, म्हणजे हे उरलेलं किती असणार आहे, 30 असणार आहे. ठीक आहे. आता हे पूर्ण 40 आहे, तर हे एवढं किती असणार आहे, 10 असणार आहे. राईट. आता हे पूर्ण 40 आहे. राईट. त्याच्यामधला हा एवढा 30 आहे, इथपर्यंत 30 आहे. मग उरलेलं किती असणार आहे, 10. म्हणजे याचा अर्थ FB हा Y ॲक्सिससोबत 10 डिग्रीचा अँगल बनवतो आहे. सो इथे येणार 10 डिग्री. सो याला आपण असं रिझॉल्व करणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे FCला रिझॉल्व करायचं आहे. कसं रिझॉल्व करणार, असं रिझॉल्व करणार. अगेन FCचा पण अँगल ॲक्सिसपासून नाही दिला आहे. आता यांनी काय सांगितलं आहे की इथंपासून एवढा अँगल जो आहे तर तो 160 आहे. आता इथे बघा 160 जर एवढा मोठा अँगल असेल, एवढा मोठा अँगल किती आहे, 160 आहे. राईट. सो मग अशा केसमध्ये आपण अँगल कसं फाइंड आउट करणार. आता हा 30 आहे, हा 10 आहे, हा पूर्ण 160 आहे. म्हणजे 160मधून आधी 30 म्हणजे हा एवढा आणि मग 10 म्हणजे हा एवढा आपण सबट्रॅक्ट करायचं. आपल्याला काय पाहिजे, फक्त एवढंच पाहिजे. राईट. फक्त आपल्याला एवढाच अँगल पाहिजे. मग त्यासाठी आधी एवढे सगळे भाग वजा केले पाहिजेत, किंवा तुम्ही डिरेक्टली 30 किंवा 10 न करता डिरेक्टली 40 पण सबट्रॅक्ट करू शकता. पण आता आपण न्यू अँगल इथून इथपर्यंत 30 घेतला, इथून इथपर्यंत 10 घेतला आहे. मग आता इथे किती असेल बघा, हा पूर्ण अगेन 90 असतो, त्यातला हा 10 आहे, म्हणजे हा किती असणार आहे, 80 डिग्री असणार आहे. राईट. सो म्हणजे आता हा भाग किती झाला, 80चा झाला. इथून आपल्याला 80 सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे 160मधून जेव्हा आपण पहिल्यांदा हा 30, मग हा 10 आणि मग हा 80 सबट्रॅक्ट करू, तेव्हा आपल्याला मिळणार आहे हा उरलेला अँगल. सो करूया सबट्रॅक्ट. सो 160 मायनस 30
प्लस 10 प्लस का केलं कारण या सगळ्यांचे ॲडिशन आपल्याला त्याच्यामधून मायनस करायचे आहे म्हणून. मग किती आलं 40. म्हणजे इथला जो अँगल असणार आहे तो असणार आहे 40. म्हणजे अर्थात याच्यासाठी अँगल असणार आहे 40, तो पण एक्स ॲक्सिससोबत. सो अशा पद्धतीने सगळे जे काही आपले अँगल्स आहेत ते आपले फाइंड आउट करून झालेत. सो आता आपण डिरेक्टली आपल्या आन्सरला फाइंड आउट करायला सुरुवात करूया. आता हे सगळं जे आपण स्टेप्स करून दाखवल्या त्या दाखवायच्या की नाही तुमच्यावरती आहेत, कारण रिक्वायर्ड नाही आहेत. तुम्हाला फक्त अँगल बरोबर फाइंड आउट करता आला म्हणजे झालं. या स्टेप्स दाखवायच्या नाही दाखवायच्या हे तुमच्यावरती डिपेंड आहे कम्प्लिटली. ह्याला कुठल्याही प्रकारचे मार्क्स नाही आहेत. आता यांनी असं नाही सांगितलं आहे की आर जो आहे तर तो अलॉंग एक्स ॲक्ट करतो आहे अलॉंग वाय ॲक्ट करतो आहे, हे आपल्याला नाही माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला डिरेक्टली समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय फाइंड आउट करायचे पहिली स्टेप. सो समेशन एफ एक्स इज इक्वल टू आरचा जो काय एक्स अलॉंग एक्स कंपोनंट आहे तर तो. सो आरचा अलॉंग एक्स कंपोनंट काय आहे बघा 25 cos 60. म्हणजे समेशन एफ एक्सची जी काही बेरीज असणार आहे तर ती इक्वल टू असणार आहे आरच्या एक्स कंपोनंटशी जे की आहे 25 cos 60. आता सगळे अलॉंग एफ एक्स लिहायचे आहेत आणि ते इक्वल टू असले पाहिजेत 25 cos 60शी. ओके. सो आता आपण अगेन क्लॉकवाईज जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा एफ ए एक्सच्या अलॉंग आहे का तर आहे, पॉझिटिव्हमध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट खाली आल्यानंतर एफ सीचा एक्स कंपोनंट जो की निगेटिव्हमध्ये आहे जो आहे 220 cos 40. त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर एफ बीचा कॉस कंपोनंट जो की अगेन निगेटिव्हमध्ये आहे. एफ बीची व्हॅल्यू आपल्याला नाही माहिती आहे. सो एफ बी लिहायचं आणि इथे साईन येणार आहे कारण कॉस कंपोनंट वायसोबत बनलं आहे साईन 10. सो अशा पद्धतीने 25 cos 60 इज इक्वल टू एफ ए मायनस 20 cos 40 मायनस एफ बी साईन 10 हे आपल्याकडे आले एक इक्वेशन. याला आपण इक्वेशन म्हणतोय कारण आपल्याकडे दोन अननोन्स आहेत. ठीक आहे. एफ ए पण अननोन आहे एफ बी पण अननोन आहे. सो त्याच्यामुळे याला आपण नंबर 1 देऊया इक्वेशन. सेकंड आहे समेशन एफ वाय इज इक्वल टू. आता रिझल्टंटचा वाय कंपोनंट असणार आहे एफ समेशन एफ वायशी इक्वल जे की आहे 25 sin 60 पॉझिटिव्ह डिरेक्शनला आहे. सो 25 sin 60 इज इक्वल टू आता सगळे वाय बघा एफ एचा वाय नाही आहे एफ सीचा वाय निगेटिव्ह आहे दॅट इज 20 sin 40. एफ बीचा वाय पॉझिटिव्ह आहे दॅट इज पॉझिटिव्ह एफ बी माहिती नाही आहे आपल्याला. सो एफ बी इथे येणार आहे cos 10. सो बघा आता हे इक्वेशन कसं बनले 25 sin 60 इज इक्वल टू -20 sin 40 प्लस एफ बी cos 10. आता या इक्वेशनमध्ये बघा फक्त एकच अननोन आहे म्हणजे या इक्वेशनच्या आधारे आपण एका अननोनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इथून आपल्याला एफ बी मिळाले की ते एफ बी ते टाकायचं मग एफ ए फक्त अननोन असणार आहे आणि मग आपल्याला एफ एची व्हॅल्यू मिळेल राईट. सो आता आपण इक्वेशन 2ला सॉल्व करूया. इक्वेशन 2मध्ये काय काय टर्म्स आहेत 25 sin 60 इथे परत इक्वल टू आहे जे आपण अल्फा इक्वल टू वाला इक्वल टू घेणार -20 साइन. जेव्हा पण कधी तुम्हाला अननोन टर्म्स काढायचे असतील तेव्हा इक्वल टू नेहमी अल्फा इक्वल टू वालाच घ्यायचं 40 प्लस एफ बी माहिती आहे का नाही. सो याला अज्युम करायचं की हे अननोन आहे. cos 10ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आता अननोन सॉल्व करताना शिफ्ट सॉल्व इक्वल टू तुम्ही फक्त शिफ्ट सॉल्व दाबून थांबलात तर तुम्हाला आधीच्या एक्सची व्हॅल्यू मिळेल जी की होती 1452 समथिंग तर ती तुम्हाला मिळेल. आधी आपण जी एक्स काढलं होतं मागच्या प्रश्नासाठी तर ते नवीन एक्स पाहिजे असेल तर परत शिफ्ट सॉल्व परत इक्वल टू दाबायचा. ठीक आहे. सो व्हॅल्यू किती आली आहे एक्सची 35.038 म्हणजे एफ बी इज इक्वल टू 35.038 किलो न्यूटन आहे की न्यूटन आहे किलो न्यूटन आहे. ठीक आहे. सो एफ बी तुम्हाला मिळालं. आता हे एफ बी जी आहे तर ती पुट करायचं आहे फर्स्ट इक्वेशनमध्ये आणि मग तुम्हाला एफ एची व्हॅल्यू मिळेल. सो याला आपण जरासं खाली घेऊया. तुम्ही आन्सर लिहिताना ना पहिला आणि दुसऱ्या यांच्यामध्ये 2 ते 3 ओळींचं अंतर सोडा जेणेकरून आपल्याला मध्ये इक्वेशन्स पुट करता येतील. सो आता इथे आहे आपल्याकडे 25 cos 60 इज इक्वल टू ह्याला आपण एक्स अज्युम करूया -20 cos 40. हे मिनी स्टेप्स लिहायची गरज नाही आहे पण आता आपण हे पहिल्यांदा सॉल्व करतो त्याच्यामुळे मी लिहून देते. तुम्ही एक्झाममध्ये नाही लिहिलं तरी पण चालेल. साइन 10. आता इथे हे अननोन आहे सो याला आता आपण फाइंड आउट करूया. 25 cos 60 अल्फा इक्वल टू अल्फा एक्स अननोन आहे त्याच्यामुळे -20 cos 40 ब्रॅकेट कंप्लीटेड -35.038 साइन 10 ब्रॅकेट कंप्लीटेड शिफ्ट सॉल्व इक्वल टू. सो 33.90 हे आलेलं आहे आपलं एक्सचा आन्सर म्हणजे एफ ए आलं आहे 33.90 किलो न्यूटन. आणि हेच जण फाइंड आउट करायचं होतं एफ ए आणि एफ बी. थीटा फाइंड आउट करायची गरज नाही आहे कारण थीटा ऑलरेडी क्वेश्चनमध्ये मेन्शन आहे म्हणजे आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं आहे. एफ बीचा थीटा बघा किती आहे 10
ठीक आहे. सो थिटा ऑलरेडी दिला आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा लिहायची गरज नाही आहे. सो झालं, एवढंच आपला आन्सर आहे. सो हा क्वेश्चन जो आहे तर तो साधारणतः 2 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. 4 मार्कांसाठी आला तर अजून एलॅबोरेट करून लिहा, अँगल कसा आला, काय आला हे पण तुम्ही लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6मध्ये तुम्हाला ॲक्च्युली हा क्वेश्चन खूप इझिली पण सॉल्व करता येऊ शकतो, पण हा क्वेश्चन मोस्टली एक्झाम्समध्ये 8 मार्कला विचारला जातो, त्याच्यामुळे आपण इझिली नाही सॉल्व करू शकत. याला डिफिकल्ट वेने सॉल्व करावं लागेल. सो या क्वेश्चनच्या 2 मेथड्स आहेत, एक तर जर हा 4 मार्काला आला तर, आणि दुसरी म्हणजे जर हा 8 मार्काला आला तर. सो एक्स वाय ॲक्सिस आणि फोर्सेस ड्रॉ करून झालेले आहेत. इथे आहे आपला एक्स ॲक्सिस आणि इथे 40 न्यूटनचा फोर्स ॲड करतो आहे. इथे 20 न्यूटनचा फोर्स आहे ज्याचा अँगल आहे थिटा, माहिती नाही आहे किती अँगल आहे जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि हा 80 न्यूटनचा आहे, अगेन ह्याने पण थिटाच अँगल केलेला आहे. आता दोन्ही पण थिटा असल्यामुळे 20 न्यूटनचा अँगल आणि 80 न्यूटनचा अँगल सेम असणार आहे. ठीक आहे. सो वी डोंट नो अँगल किती आहे, पण तुम्ही एक अंदाज बांधू शकता. जर या फोर्सने इथे पण थिटाच अँगल केला आहे वाय सोबत आणि इथे पण थिटाच अँगल केलं एक्स सोबत, म्हणजे अँगल नक्कीच 45शी आसपास कुठेतरी असणार आहे. हा कॉमन सेन्स आहे. कारण बघा असा अँगल तेव्हाच असू शकतो वर आणि खाली दोन्हीकडे पण सेम, जेव्हा तो अँगल 45च्या आसपास असेल. आता आपण बघूया आन्सर 45च्या आसपास येते का. सो आता हे सॉल्व करताना एकतर क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, फॉर द कॉन्क्युरंट फोर्स सिस्टम शोन इन द गिवन फिगर द रिझल्टंट इज वर्टिकल. म्हणजे आपल्याला हे सांगितलं आहे की रिझल्टंट कुठे आहे, वर्टिकल आहे. म्हणजे याचा अर्थ समेशन एफ वाय काय असणार आहे, आरशी इक्वल, आणि समेशन एफ एक्स असणार आहे 0शी इक्वल. सो हेन्स फाइंड द अँगल थिटा अँड रिझल्टंट. आणि आपल्याला रिझल्टंट माहिती नाही आहे आणि आपल्याला थिटा पण माहिती नाही आहे, हे दोन्ही पण फाइंड आउट करायचं आहे. सो यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आधी समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 काढून घेऊया. आता ह्याला रिझॉल्व करायचं आहे. इकडे एक फोर्स, इकडे एक फोर्स, याच्यासोबत अँगल थिटा केला आहे. सो एक्स ॲक्सिस जे आहे तर ते येणार साईन थिटा. नेक्स्ट आहे इथे एक्स ॲक्सिस येणार कॉस थिटा. सो एफ एक्ससाठी काढायचं आहे. एफ एक्ससाठी आता सगळ्यात पहिल्यांदा 40 न्यूटन पॉझिटिव्ह डिरेक्शनला आहे, इज इक्वल टू 0 आहे. नेक्स्ट आहे 20 जे आहे तर ते पण पॉझिटिव्हला आहे. सो 20 इथे येणार आहे साईन थिटा. नेक्स्ट आहे 80 न्यूटन जे आहे ते निगेटिव्हला आहे. सो -80 कॉस थिटा इज इक्वल टू 0 दिलेलंच आहे. सो इथून आता आपल्याला थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करता येऊ शकते का, तर आपण इथे थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पण हे जे क्वेश्चन आहे तर हे दोन्ही फॉर्ममध्ये येतं, 4 मार्कांसाठी आणि 8 मार्कांसाठी. सो आधी आपण 4 मार्कांचं सॉल्व करूया आणि मग आपण 8 मार्कांचं सॉल्व करूया. सो जर हा क्वेश्चन 4 मार्कांना आला तर डिरेक्टली तुम्ही इथे काय करायचं आहे, 2 इक्वेशन्स लिहायचे आहेत. आता आपण आधी समेशन एफ वाय पण लिहूया, जे की इक्वल टू आहे रिझल्टंटची. सो आर इज इक्वल टू एफ वाय किती येतं आहे, 40 न्यूटन तर नाहीच येणार. मग 20 पॉझिटिव्हमध्ये असल्यामुळे 20 कॉस थिटा आणि इथे पण 80 साईन थिटा. ठीक आहे. सो आता आपल्याकडे या 2 व्हॅल्यूज आलेत. जर आपण इथून थिटा फाइंड आउट केलं तर ते थिटा आपण इथे पुट करू शकतो आणि आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. सो लेट्स ट्राय. आपण एक्स ॲक्सिससाठी जे फोर्सेस आहेत तर ते सॉल्व करूया. 0 अल्फा इक्वल टू थिटा माहिती नाही आहे, सो थिटाला फक्त एक्स ॲज्युम करायचं आहे. 40 प्लस 20 साईन थिटाला अल्फा एक्स मायनस 80 कॉस थिटाला अल्फा एक्स शिफ्ट सॉल्व इज इक्वल टू. सो आपल्याकडे जे थिटा आलेला आहे तर ते आलं आहे 46.94. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की व्हॅल्यू 45च्या आसपास आली पाहिजे आणि व्हॅल्यू 45च्या आसपास आली आहे. खूप क्लोज नसली तरी पण आहे, क्लोज आहे. सो दॅट इज 46.94. सो थिटा आलेला आहे 46.94 डिग्री. सो आपला एक तरी आन्सर माहिती आहे आपल्याला. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आर. सो तुम्ही सेम थिटाची व्हॅल्यू इथे पुट करा, तुम्हाला आरची व्हॅल्यू आरामात मिळेल. सो आता थिटा किती आला आहे 46.94. सो इथे 20 कॉस 46.94 ब्रॅकेट प्लस 80 साईन 46.94 इक्वल टू 72.10. सो 72.1064 हे काय आलं, रिझल्टंट आरची व्हॅल्यू. सो तुम्हाला आर पण मिळालं आहे, तुम्हाला थिटा पण मिळाले, आन्सर मिळालेला आहे. पण हा प्रश्न फक्त 4 मार्कांसाठीच सॉल्व झाला आहे. 4 मार्कांसाठी पण तुम्हाला अजून थोडं इलॅबोरेट करावं लागेल, अजून थोडे ह्या कंडिशन्स लिहावे लागतील, आन्सर्सला अजून थोडं मोठं करावं लागेल, म्हणजे सॉल्विंग करावं लागेल, थिटाची व्हॅल्यू ते पुट करून एक स्टेप वाढवावी लागेल. सो हे तुम्हाला 4 मार्कांसाठी करावं लागेल. पण व्हॉट इफ जर हे 8 मार्कांसाठी आलं तर एवढं करून उपयोगाचं नाही. मग 8 मार्कांसाठी काय करायचं, कारण ह्याला तुम्हाला 4 मार्क्स मॅक्स टू मॅक्स मिळतील, 8 मार्कांचा तर प्रश्नच नाही आहे. सो 8 मार्कांसाठी जर सेम क्वेश्चन आला तर तो कसं सॉल्व करायचा. सो आता बघा आपल्याकडे हे जे एफ एक्सचं इक्वेशन आलं आहे ते मी पुन्हा एकदा लिहिते. दॅट इज
समेशन एफ एक्स 8 मार्कांसाठी आलं तर रिझॉल्व तर तुम्ही आहे असंच करणार आहात, या कंडिशन्स पण लिहिणार आहात. फक्त हे जे आहे तर ते न लिहिता काय करायचं बघा, एफ एक्स इज इक्वल टू 0 आहे तर 0 इज इक्वल टू 40 + 20 साइन थीटा मायनस 80 कॉस थीटा. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला साईनचे टर्म्स एक वेगळे आणि कॉसचे टर्म्स वेगळे करायचे आहेत. म्हणजेच काय तर 40 + 20 साइन थीटा इज इक्वल टू +80, कारण आपण त्याला दुसऱ्या साईडकडे शिफ्ट करतो आहे, कॉस थीटा. आता इथे बघा सगळ्यांना आपण सिम्प्लिफाय करूया ना. सो डिवायडेड बाय 20 करा. डिवायडेड बाय 20 केल्यानंतर 2 + साइन थीटा इज इक्वल टू 80 बरोबर 4 कॉस थीटा. ठीक आहे. आता इथे आपण याला स्क्वेअरिंग करायचं आहे. का आपण मोठं करतो, कारण आपल्याला 8 मार्क्स पाहिजेत. सो इवन ते सरळ सरळ सॉल्व्ह होत असलं तरी पण आपल्याला त्याला मोठं करावं लागणार आहे, कारण 8 मार्कांचा प्रश्न आहे. सो आता याला आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल अजून, तर तुम्हाला एक ॲडनिटी माहिती असेल, साइन स्क्वेअर थीटा + कॉस स्क्वेअर थीटा 1 होतं. सो जर आपल्याला साइन आणि कॉसला सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला ही आयडेंटिटी वापरावी लागेल. ती कधी वापरू शकतो, जेव्हा साइन आणि कॉस स्क्वेअरमध्ये असतील. आता आहेत का नाहीत, सो यांना स्क्वेअरमध्ये करावं लागेल. सो करा स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सो स्क्वेअरिंग करायचं असेल तर ह्यांना एकत्र स्क्वेअर करावं लागेल. द होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. सो द होल स्क्वेअरमध्ये a + b द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आता ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल, 2 स्क्वेअर + 4 साइन थीटा + साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. इज इक्वल टू 4 चोक 16 कॉस स्क्वेअर थीटा. आता ह्याला पुन्हा एकदा सॉल्व्ह करायचं आहे. सो आता हे जे कॉस स्क्वेअर थीटा आहे याला आपण कन्वर्ट करूया. एक मिनटं मी हे लिहून घेते आणि मग तुम्हाला सांगते. हां, आता हे जे कॉस स्क्वेअर थीटा आहे आपली आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थीटा + कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. इथे फक्त कॉस स्क्वेअर थीटा आहे, सो 1 - साइन स्क्वेअर थीटा करूया आणि या कॉसला काढून टाकूया. सो 1 - साइन स्क्वेअर थीटा. आता हे पुन्हा एकदा सॉल्व्ह करायचं आहे. सो 4 + 4 साइन थीटा प्रत्येक स्टेप लिहायचे कारण 8 मार्क मिळवायचे आहेत. इज इक्वल टू 16 - 16 साइन स्क्वेअर थीटा. 16ला इकडे शिफ्ट करा, ते तुम्हाला इथे काय मिळणार आहे, 16 इकडे शिफ्ट झाला तर 4 साइन थीटा इज इक्वल टू +4 - 16 इज इक्वल टू -16 साइन स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे इथे काय बनेल तर 4 साइन थीटा हे किती होणार आहे 12 -7 मायनस नाही इकडे गेल्यानंतर प्लस होईल. सो प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू इकडे गेल्यानंतर मायनसचं प्लस होईल. सो 12. सो 4 साइन थीटा + 17 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 12 आलं आहे. आता हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता विथ द हेल्प ऑफ कॅल्सी, किंवा तुम्हाला साधं पण सॉल्व्ह करता येत असेल म्हणजे कॅल्सीचा यूज न करता तर तुम्ही ते पण सॉल्व्ह करू शकता फॉर्म्युला मेथडने. आता हे जे आपल्याकडे इक्वेशन आलं आहे त्याला आपण अशा पद्धतीने लिहिलं. आता या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करताना ॲज युजल आपण अननोन टर्म्स जे आहेत हे तुम्ही क्वाड्रेटिकच्या हेल्पने पण सॉल्व्ह करू शकता आणि साधं डिरेक्टली पण सॉल्व्ह करू शकता. सो आता आपण डिरेक्टली सॉल्व्ह करायचं पाहूया. डिरेक्टली सॉल्व्ह करताना साइन थीटाच्या ऐवजी आपण एक्स ॲज्युम करणार आहोत. सो इथे लिहूया आपण 17 साइन थीटाच्या ऐवजी लिहायचं आहे एक्स. कुठे गेलं कॅल्सी, हां 17 साइन थीटाच्या ऐवजी लिहायचं आहे एक्स. सो इथे लिहा एक्स चा स्क्वेअर. हे दिसत नाही आहे इथे. आता इथे अल्फा एक्सचा स्क्वेअर घ्यायचा आहे कारण हा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर +4. आता इथे पुन्हा साईनच्या ऐवजी आपल्याला फक्त एक्स घ्यायचे आहे. सो अल्फा एक्स ब्रॅकेट कम्प्लिटेड. अल्फा इक्वल टू 12. सॉल्व करताना शिफ्ट सॉल्व इक्वल टू. आता तुम्हाला इथून एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे 0.7307. सो 0.7307. पण हे काय आलं, हे आलं साइन थीटा. आपल्याला फक्त थीटा पाहिजे. सो तुम्ही जर हे क्वाड्रॅटिकने सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू मिळेल, ज्यातली तुम्हाला फक्त पॉझिटिव्हच निवडायची आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू तशी पण तुम्हाला डिस्कार्डच करायची आहे. सो इवन तुम्ही असं सॉल्व्ह केलं तरी पण तुम्हाला बरोबर आन्सर जे आहे ते मिळते. निगेटिव्ह व्हॅल्यू आपण थीटाची नाही घेत. सो आता आपल्याला इथून थीटा फाइंड आउट करायचं आहे. तर थीटा इज इक्वल टू येणार साइन इनवर्स 0.7370. कारण हे किती आलं आहे, साइन थीटा आलं आहे ना, आपल्याला फक्त थीटा पाहिजे. सो त्यासाठी आता आपल्याला साइन इनवर्स जे काही थीटा आलं आहे ते घ्यावं लागेल. सो आता इथे अगेन कॅल्सीमध्ये जायचं आहे. हे सगळं रिमूव्ह करायचं आहे. साइन इनवर्स घ्यायचं आहे. सो शिफ्ट दाबून साईनवरती दाबायचं आहे. 0.7307 इज इक्वल टू. सो तुम्हाला थीटा किती मिळालं 46.94. परफेक्ट. मगाशी पण हेच मिळालं होतं आणि हेच मिळालं पाहिजे, नाहीतर आपलं आन्सर चुकलं असतं. ठीक आहे. 46.94
ठीक आहे, 946 किंवा 94. सो हे आलेलं आहे आपल्या थीटाची व्हॅल्यू. आपल्याला अजून रिझल्टंट पण फाइंड आउट करायचं आहे. सो आता आपण ही जी काही थीटाची व्हॅल्यू आली आहे ती समेशन FY इज इक्वल टू R, कारण आपण 8 मार्कासाठी जो प्रश्न सोडवते त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण फक्त समेशन FXच लिहिलं आहे. आता आपण समेशन FY इज इक्वल टू R करणार. समेशन FYचं जे काही इक्वेशन आहे तर ते आहे असं लिहायचं आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये थीटाची व्हॅल्यू टाकायची. तुम्हाला माहिती आहे की आन्सर सेमच येणार आहे, कारण मगाशी पण आन्सर सेमच आलं होतं. सो आता पण आन्सर सेमच येणार आहे. याला आपण कॉपी करूया आणि इथे पेस्ट करूया. डन. सो हे आलेलं आहे तुमचं समेशन FY इज इक्वल टू 0 आणि त्यातल्या त्यात Rची व्हॅल्यू. सो अशा पद्धतीने तुम्हाला जर 8 मार्कांसाठी आलं तर हे सगळं सॉल्व करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे लिहून 4 मार्कांसाठी आलं तर फक्त ब्ल्यूपर्यंत जे सॉल्व केले तेवढं सॉल्व करायचं आहे. सो इन दिस वे आपण आपल्या आजच्या चॅप्टरमधले बरेचसे क्वेश्चन सॉल्व केलेत. आता एक लास्ट क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत आणि मग आपला हा चॅप्टर जो आहे त्यातला कॉन्क्युरंट फोर्स सिस्टमचा जो आपला पार्ट आहे तर तो संपेल आणि मग आपण नेक्स्ट लेक्चरपासून पॅरलल कोप्लेनर फोर्स सिस्टम हा पार्ट सुरू करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 7 जो की लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये 7 सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे पेंटॅगॉन आहे. कोणतंही फिगर इथे येऊ शकते, पण प्रत्येक फिगर सॉल्व करण्यासाठीची एक मेथड आहे. सो आता आपण जस्ट इथे एक पेंटॅगॉन घेऊया. ठीक आहे. सो आता या पेंटॅगॉनमध्ये कसे फोर्सेस ॲड करतायत तर इथे आहे आपल्याकडे 0 म्हणजे O आहे, सॉरी 0 नाही आहे, O आहे ओरिजिन ज्याला आपण म्हणतो. ABCD आपण सगळ्यांना नावं दिलेत. आता जो पहिला फोर्स आहे तर तो इथे आहे 7 किलो न्यूटन. दुसरा फोर्स ॲड करतोय टुवर्ड्स B जो की आहे 10 किलो न्यूटन. तिसरा फोर्स ॲड करतोय टुवर्ड्स C OC जो की आहे 10 किलो न्यूटन. आणि चौथा फोर्स ॲड करतोय जो की आहे OD 3 किलो न्यूटन. सो हे सगळे फोर्सेस आहेत. आणि आता आपल्याला सांगितलं आहे फाइंड द रिझल्टंट ऑफ द फोर्सेस ॲक्टिंग ॲट पॉईंट O. पॉईंट ओवरती जे हे सगळे फोर्सेस ॲड करत आहेत त्यांचं रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला कुठलाही अँगल इथे पाहायला मिळतं आहे? नाही पाहायला मिळत आहे. म्हणजे पहिली स्टेप आपल्याला अँगल शोधलं पाहिजे. अँगल कसा शोधायचा तर जेव्हा असं पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन असं काही पण असेल, हेप्टॅगॉन वगैरे असं काही पण असेल तेव्हा त्या केसमध्ये आपल्याला आधी थीटा फाइंड आउट करायचा आहे. आणि तो थीटा नेहमी 2 फोर्सेसमधला अँगल असतो. तो कधीच X पासून Y पासून अँगल नसणार आहे. तो नेहमी 2 फोर्सेसच्या मधला अँगल असणार आहे. मग आता इथे पहा, जो आपला X आणि Y ॲक्सिस आहे तर तो असा आहे, राईट, म्हणजे OAच्या अलॉंग आहे आणि इथे असा आहे. सो म्हणजे आपल्याला जो काही अँगल इथे मिळणार आहे 2 फोर्सेसच्या मधला अँगल, म्हणजे या दोघांच्या मधला अँगल जो काही मिळेल तर तो अर्थातच अलॉंग Xच आहे. म्हणजे आपण Bचे कंपोनंट्स पाडण्यासाठी हा अँगल यूज करू शकतो. पण आता 2 फोर्सेसमधला अँगल कसा फाइंड आउट करायचा तर अँगल बिटवीन, कारण या फॉर्म्युल्याच्या हेल्पने तुम्ही फक्त 2 फोर्सेसमधला अँगलच फाइंड आउट करू शकता. बिटवीन 2 फोर्सेस इज इक्वल टू, ह्याचं पूर्णचं मेजरमेंट किती असणार आहे? ऑब्व्हियसली 360 असतं. तर 360 डिवायडेड बाय 2 कारण 2 भाग होत आहेत ना, 2च क्वाड्रंट आहेत. इकडचे एक क्वाड्रंट आणि इकडचे एक क्वाड्रंट. फोर्सेस दोन्ही क्वाड्रंटमध्येच आहेत. सपोज जर एखादा फोर्स इथे पण असता तर मग आपण इथे डिवायडेड बाय 3 केलं असतं. इंटू नंबर ऑफ साईड्स. आता पेंटॅगॉन आहे म्हणजे साईड्स किती असणार आहेत? 5. सो 360 डिवायडेड बाय 2 इंटू 5. 5 दुणे 10 किती आला? 36 डिग्री. सो थीटा किती आला? 36 डिग्री. थीटा आहे इथे, हा किती आला? 36 डिग्री. आता मला एक सांगा, हे जर 36 असेल तर हा पूर्ण अँगल कितीचा असणार आहे? किंवा अगेन ते पूर्ण अँगल राहू दे. मी काय सांगितलं होतं की अँगल बिटवीन 2 फोर्सेस नेहमी आता 36च राहणार आहे. सो म्हणजे याचा अर्थ या 2 मधला पण 36 असणार आहे, या 2 मधला पण 36 असणार आहे. ठीक आहे. मग आता जर याच्यामधला आणि याच्यामधला 36 आहे तर हा पूर्ण अँगल किती असणार आहे? 72, राईट. आता याच्यामधला अँगल 36 आहे, याच्यामधला अँगल 36 आहे, याच्यामधला अँगल पण 36 आहे. आणि मला जर आता याचा अँगल फाइंड आउट करायचा असेल ओडीचा अँगल, तर मी काय करू शकते? एकतर मी हा पूर्ण अँगल घेऊन त्याच्यामधून सबट्रॅक्ट ॲड करू शकते, किंवा दुसरी माझ्याकडे एक मेथड आहे की हा पूर्ण कितीचा आहे? 90चा आहे. त्यातला एवढा आहे 72चा. मग 90मधून 72 गेले किती राहतात? 18. म्हणजे ह्याच्यामधला अँगल असणार आहे 18. आता हा पूर्ण 36 आहे, त्यातला हा 18 आहे, म्हणजे हा पण किती येणार? 18. म्हणजे याचा अर्थ या ओडीने वाय सोबत 18 डिग्रीचा अँगल बनवलेला आहे. ठीक आहे. सगळे अँगल्स आपल्याला कळले. तुम्हाला जेव्हा पण कधी तुम्हाला अशी फिगर असेल कुठल्याही अँगल्समध्ये, म्हणजे
पेंटॅगॉन असेल, हेक्झॅगॉन असेल, हेप्टॅगॉन असेल, वॉट एव्हर ऑक्टॅगॉन असेल, तर त्या केसमध्ये अँगल बिटवीन टू फोर्सेस फाइंड आउट करायचं आहे आणि त्यातला असं पाहायचं आहे की कुठला तरी एक अँगल तरी ॲक्सिससोबत बनला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये बघा या दोघांमधला अँगल ॲक्सिसमध्ये बनत होता, त्याच्यामुळे आपण बाकीचे अँगल्स आरामात फाइंड आउट करू शकलो. सो हा अँगल नेहमी दोन फोर्सेसमधला असणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला बाकीचे सगळे अँगल्स मिळाले. आता जर आपल्याला याला रिझॉल्व करायचं असेल तर आपण याला असं रिझॉल्व करणार. एक्स ॲक्सिससोबत अँगल बनला आहे कितीचा 36 डिग्रीचा. याला रिझॉल्व करताना आपण असं रिझॉल्व करणार, पण इथे अँगल किती येणार आहे 72चा. कारण बघा एक्स ॲक्सिससोबत 72चा अँगल बनला आहे राईट. इथे तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आय डोंट नो की कर्सर दिसतोय की नाही, पण इथं जो अँगल आहे तर तो बनलेला आहे किती 72चा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला पाहायचं आहे आता ओ डीसाठी. तर ओ डीसाठी जेव्हा आपण ह्याला असं रिझॉल्व करू तेव्हा अँगल बनला आहे वाय सोबत, छोटासा खूप बनला आहे सो मे बी दिसणार नाही, पण इथे जो अँगल बनलेला आहे तर तो असणार आहे कितीचा 18 डिग्रीचा वाय सोबत. ठीक आहे. सगळ्यांना रिझॉल्व करून झालं. त्यांनी काय सांगितलं आहे रिझल्टंट कुठल्या डिरेक्शनला ॲक्ट करते वगैरे काहीच माहिती नाही आपल्याला. सो आपल्याला डिरेक्टली FX = 0, FY = जे आहे तर ते आपले फोर्सेस घेऊन आपल्याला ह्याचा जे आन्सर आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो आता FX = सगळे फोर्सेस एक्सच्या अलॉंग. पहिल्यांदा तर OA आहे 7 kN पॉझिटिव्हकडे आहे. नेक्स्ट प्लस घ्यायचा आहे OBचा एक्स कंपोनंट जो की आहे 10 cos 36. OCचा एक्स कंपोनंट जे की आहे 10 cos 72. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ODचा कॉस कंपोनंट निगेटिव्हकडे आहे, या डिरेक्शनला आहे राईट, त्याच्यामुळे निगेटिव्हमध्ये आहे -3 साईन येणार आहे 18 कारण ह्याचा अँगल वायसोबत बनतो आहे. आता = फाइंड आउट करा. सो या सगळ्यांचं ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय आहे ते करायचं आहे आणि तुम्हाला FX काढायचं आहे आणि मग R = √FX² + FY² असं करून आपण रिझल्टंट फाइंड आउट करूया. आणि ज्याप्रमाणे फर्स्ट क्वेश्चनमध्ये केलं होतं त्याचप्रमाणे याला सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये व्हेरिएशन एवढंच होतं की इथे आपल्याला आधी थीटा अँगल बिटवीन टू फोर्सेस फाइंड आउट करायचं होतं. 7 + 10 cos 36 + 10 cos 52 -3 sin 18 = किती आलं 17.253. म्हणजे FX किती आलं आहे 17.253 kN. जर तुम्ही इथे के नाही लिहिलं ना, फक्त न्यूटन लिहिलं तर तुमचं इथे मार्क्स जाणार आणि ते खूप जातात, म्हणजे पूर्ण 1 मार्क जातो. हे कुठे आहे पॉझिटिव्ह एक्स, त्याच्यामुळे ॲरो असं दाखवायचं नाही दाखवलं तरी पण चालेल कारण पॉझिटिव्हकडे आहे, पण दाखवा. आता वायच्या अलॉंगचे फोर्सेस. OA तर वायच्या अलॉंग नाही आहे. OB मधला वाय कंपोनंट आहे 10 sin 72. OC मधला वाय कंपोनंट पॉझिटिव्हकडे आहे 10 sin परत 10 sin 72. त्याच्यानंतर आहे OD मधला कंपोनंट अगेन पॉझिटिव्हच आहे प्लस किती आहे 3 cos घ्यायचे 18. ओके. सो आता ह्याला ॲड सबट्रॅक्ट जे काय करायचं आहे ते आपण करूया आणि आपल्याला इथून समेशन ऑफ FX मिळेल. अरे कुठे गेलं कॅल्सी, हां. सो 10 sin 72 प्लस करायचं आहे 10 sin 72 प्लस करायचं आहे 3 cos 18 = किती आलं 21.874. सॉरी एक मिस्टेक, इथे 72 नाही आहे. हा जो अँगल बनतो इथला त्याला 36 आहे, सॉरी. सो OBचा अँगल जो आहे तिथे 36 आहे, इथे चुकून मी 72 घेतलं, त्याच्यामुळे आन्सर थोडंसं चुकते. सो इथे आपल्याला काय करावं लागेल, बॅक इथे घ्यावं लागेल 36. सो एक 72 आहे, एक 36 आहे आणि एक 18 आहे. सो = 18.24. सो 18.241 हे आलं आपलं समेशन FY. kN पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे अपवर्ड. आता आपल्याला R फाइंड आउट करायचं आहे. R आपण कसं फाइंड आउट करतो, R = समेशन ऑफ FX² प्लस समेशन ऑफ FY². FX किती आहे आपल्याकडे 17.253, कॅल्सीमध्ये पुट करूया. √ 17.253² प्लस समेशन ऑफ FY किती आहे 18. सो 18.241² = R किती आलं आहे 24.107, 25.10 kN हे आलं R. Rचं थीटा पण फाइंड आउट करावं लागेल, डिरेक्शन मॅन्डेटरी आहे. सो थीटा = tan इनवर्स समेशन ऑफ FY डिवायडेड बाय समेशन ऑफ FX. व्हॅल्यूज तुम्ही लिहा, मी डिरेक्टली तुम्हाला सॉल्व करून दाखवते. शिफ्ट tan इनवर्स 2 डब्बे. समेशन ऑफ FY किती आहे 18.241
241 डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ एक्स 17.253 कंप्लीट इज इक्वल टू थीटा आला आहे 46.59. सो 46.59 डिग्री. सो अशा पद्धतीने आर पण आला, थीटा पण आला. लास्ट स्टेप काय आहे, आपण याला रिप्रेझेंट करतो. रिप्रेझेंट करताना कसं करणार आहोत, आर इज इक्वल टू 25.10. अँगल पॉझिटिव्हच असल्यामुळे डिरेक्टली इथे येणार आहे 46.59. सो हे आलं तुमचं रिप्रेझेंटेशन. सो अशा पद्धतीने आपण या पर्टिक्युलर टॉपिकमधले सगळे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, जे पण कॉन्करंट फोर्स सिस्टममध्ये येतात ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट सेशनमध्ये आपण पाहणार आहोत, पॅरलल फोर्स सिस्टम. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.